दिसतं काय ते पंखा आहे तुम्हाला? हे पंखा आहे, पंख्याला वायर आहे की नाही? ही वायर कट करू नको म्हणून सांगितलं होतं मला रात्री. म्हणलं बाबा वायर कट करू नको, ही नंतर लागेल ते आपल्याला. तर काय वायर कट केली, जुळतंय काढते जुळतंय काढतंय 3-4 वेळा झालं, दमून गेला. शेवट पंखाच खाली घेतला. मग आता हे पंखा साफ करायचा. आता दुकानात गेला आहे, ही पंखा साफ करून मग याला वायर जोडायची. तोपर्यंत हे कार्टून इकडे काय करते, ए मामी मामी तू इथे ये, चल चल. मारी काय खाल्लं का? आणि मग ते पंखा तिथं वरती जोडायचा. तर दुसरं काम आहे, त्या रूम मला गेले लवड्याचं, त्यानं घराचं काम नाही करत आहे. ह्यानं काय तर खाल्लं, काय खाल्लं काय खाल्लं? बघा एकदम असं दाखवत होतं. असं काय नाही, काय 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 हुडकून खायची कामं करते येड्यावानी. आणि ते रूम मालकाने रूमचं काही कामच नाही केलं. नळ खराब, टाकीत पाणी नाही चढत, बेसिनमध्ये पाणी नाही चढत, बाथरूममध्ये पाणी नाही. किचनची ती साईडची म्हणजे समोरची ते बाहेरची लादी होती ती तुटली आहे, ती बसवली नाही. आणि भाडं तरी ठेवते. आणि आता म्हणते तुम्हीच बघा करा. मग आता ते सिमेंट आणलं, ते सिमेंट लावायचं त्याला. आता ती एक काम, पंख्याचं एक काम, काल नळाचं काम करून घेतलं रात्री 9 वाजेपर्यंत. आता पंख्याचं काम लागलं मागं. त्याच्यानंतर ते लादीचं काम लागते. घरात शिंदा एवढे मोठे मोठे ते बोळक पडले, ते काही लिपलं नाही. भाड्याला मात्र बरोबर असतं, टपकते. असे लोक आहेत म्हणून सांगते लोकांना, स्वतःची घरं घ्या, आम्हाला घ्यायची नाही. आम्ही बसले असं लोकांची घरं नीट करते. चला आता पंखा नीट करतो. पंखा नीट करायचं चाललंय बापले काचं तिथं. ओ ओ तोंडात काय त्याच्या बघा हो जरा. आमच्याकडे काय खाल्ला तो? आकार ये फोन देते ये. ऐकत नाही बघा, तर अजिबात ऐकत नाही.